यानंतर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। मुंबईतील पहिल्याच पावसाचा फटका मेट्रो 3 ला बसला होता। मेट्रो 3 वरील वरळीतील आचार्य यात्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं होतं। आता तब्बल 5 दिवसांनंतर हे स्थानक सुरू झालंय। JVLR ते आचार्य यात्रे असा एक्वा लाईनचा प्रवास आता करता येणार आहे। तर पहिल्याच पावसामध्ये या मेट्रो स्टेशनचं बांधकाम अपूर्ण असल्याचं समोर आलेलं होतं आणि पहिल्याच पावसानं या मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर आणि या स्थानक परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती। त्यानंतर हे स्थानक प्रवासासाठी बंद करण्यात आलेलं होतं। हे आचार्य यात्रे स्थानक 5 दिवसांनी आता पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झालेलं आहे। या स्थानकाचं काही आठवड्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेलं होतं, मात्र उद्घाटनानंतर पहिल्याच पावसामध्ये या रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळची भिंत कोसळलेली होती आणि त्याच्यातून हे पाणी आतमध्ये आल्याचं प्रशासनाने सांगितलेलं होतं। इथला काही भाग देखील कोसळलेला होता बांधकामाचा आणि त्यामुळे या परिसरामध्ये चिखलाचं आणि घाणीचं देखील साम्राज्य पसरलेलं होतं। आता पुन्हा एकदा हे स्थानक प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू झालेलं आहे। मात्र या स्थानकाचं उद्घाटन कुठलीही खातरजमा न करता का करण्यात आलेलं होतं, घाई का करण्यात आलेली होती, असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केला होता। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, अखेर 5 दिवसांनी आता हे स्थानक सुरू झालेलं आहे, काय सध्या चित्र आहे? 5 दिवस स्थानक बंद होतं। 26 मेला जो प्रचंड पाऊस झाला, त्या पावसाच्या दरम्यान याच भागात ज्या ठिकाणी सध्या मी उभा आहे त्या ठिकाणी प्रचंड आपल्याला पाणी साचलेलं दिसून आलं होतं। इथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं आणि त्यानंतर आता हे स्थानक आज दुपारी 1 वाजल्यापासून पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। खरं म्हणजे ज्यावेळी पाणी आतमध्ये आलं होतं त्यावेळी हे एस्केलेटर असतील किंवा जी तिकीटची ऑटोमॅटिक यंत्रणा आहे ती असेल आणि अनेक इथल्या ज्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहेत त्या बंद पडलेल्या होत्या, कारण की त्या सगळ्या सिस्टीममध्ये पाणी गेलेलं होतं आणि त्या सगळ्या सिस्टीम पुन्हा सुरू करण्यासाठी 5 दिवस लागलेले आहेत। पण त्याचवेळी या खाली म्हणजे आपण सध्या प्लॅटफॉर्मवर नाही आहोत, या आपण सध्या तिकीट ज्या ठिकाणी मिळतं त्या कॉन्कोर्सवर आहोत, त्याच्या खाली प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर मात्र ज्या मेट्रो ट्रेन आहे त्या मेट्रो ट्रेनची ये जा ही नेहमीप्रमाणे सुरू होती। आज दुपारपासून मात्र प्रवाशांसाठी देखील हे जे स्थानक आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। समोर जे आपण बघताय याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि वरतून देखील पाणी येत होतं, छत कोसळलेलं होतं। अनेक इथल्या ज्या वस्तू आहेत, यंत्रणा आहेत त्या पूर्णतः बंद झालेल्या होत्या। आता मात्र हे स्थानक पूर्ववत करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा प्रवाशांसाठी ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत आता JVLR पासून ते थेट या आचार्य यात्रे चौक म्हणजे वरळी नाका इथपर्यंत आपण मेट्रोच्या या एक्वा लाईन 3 ने प्रवास करू शकणार आहोत आणि रविवारी मात्र सकाळी 8:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत हा प्रवास असेल। पण सगळ्यात मोठा प्रश्न जो होता की प्रतिबंधित यंत्रणा उभी केली आहे का, तर या बाजूला आपण पाहिलं तर हा जो सफेद भिंतीचा आपल्याला भाग दिसतोय त्या ठिकाणावरून पाणी मोठ्या प्रमाणात आतमध्ये आलं होतं। त्या ठिकाणी आता कायमस्वरूपीची एक यंत्रणा उभी करण्यात आली जेणेकरून पुन्हा जर पाऊस झाला तर पुन्हा पाणी आतमध्ये येऊ नये यासाठीची एक यंत्रणा ही यंत्रणा किती कार्यक्षम ठरते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या मोठ्या पावसामध्ये या सगळ्याची वस्तुस्थिती समोर येईलच। तूर्त धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर पुढची